कधी सामाजिक तर कधी राजकीय, कधी सांस्कृतिक तर कधी मनोरंजन, तर कधी गुन्हेगारी या अनेक विषयांवर आपली परखड मतं मांडणारे बिग बॉस फेम आणि कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले माझ्या सध्या सोबत आहेत। सध्या राज्यातली परिस्थिती आपण जर बघितली बिचुकले तर 3 नेत्यांचं सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार आहे। तुम्ही या सरकारकडे कसं बघता? सरकार म्हटलं तर लोकांची कामं झाली पाहिजेत। सरकार म्हटलं तर तिथं कुठंही एखादी जात किंवा धर्म नसतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितक्या काही जाती आहेत, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार, यांचे जे प्राथमिक प्रश्न आहेत, शिक्षण सुविधा आहेत, जे जे लोकांना पाहिजे ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार असतं। पण जे काही सरकार आपलं आहे, आमच्या सातारकरांचं सरकार आहे, शिंदे साहेबांचं, पण ज्या पद्धतीनं तिकडं अजित पवारांची एंट्री झाली आणि ज्या पद्धतीनं अजित पवारांची वक्तव्य येत आहेत, तर ही सामाजिक जीवनामध्ये त्या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय अशोभनीय असं वर्तन अजित पवारांचं होतं आहे। पाठीमागेही त्यांची वादग्रस्त विधानं होती। काय ह्या गोष्टीला मला कळत नाही आहे की मतदार चुकलेत का नेते चुकलेत, हा प्रश्न आहे। बिचुकले तुमचा रोष काय अजित पवारांवर? कुठं रोष आहे माझा? नाही पण काय अजित पवारांवर तुम्ही टीका करताय? अहो तुम्ही ऐका ना, मी नाही टीका करत आहे। त्यांनी संपूर्ण माँसाहेब जिजाऊंचा, सावित्रीबाई फुलेंचा, त्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष, यांनी वटवृक्ष निर्माण केला ह्या देशामध्ये शिक्षणाचा, ह्या शिक्षण प्रणालीचा आणि शिक्षण व्यवस्थेचा अपमान केलेला आहे। त्यांचं विधान तुम्ही बघितलं असेल की काय PhD करून काय दिवे लावणार आहे। जेव्हा सतेज पाटील बोलत होते, त्यांनी काही बार्टी असेल, सारथी असेल, तिकडं अनुदान द्या वगैरे चाललं होतं, अतिशय सुंदर बोलत होते सतेज पाटील। आता हे तुमच्या माध्यमातून कळतं, त्यामुळं मीडियाला 100% माझं श्रेय जातं। माझ्याही मतांना तुम्ही दुजोरा देता, लोकांना दाखवता, म्हणजे दिवे लावणार का? अरे काय म्हणजे कशासाठी केलं हे वक्तव्य? म्हणजे त्या माणसामध्ये तेवढी ताकद आहे प्रश्न सोडवायची जनतेची, फार, पण एक उद्धटपणा अजितदादांमध्ये आहे। आता हा सामाजिक प्रश्न असल्यामुळं योग्य वेळ येईल तेव्हा आपण ह्याच्यावरती आणखीन बोलणार आहोत। सध्या राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती बिचुकले आपण जर बघितली तर OBC आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, सामाजिक तेढ निर्माण होण्याचे चिन्ह जे आहेत ते आपल्याला राज्यात दिसत आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, OBC समाजाला आरक्षण मिळावं किंवा धनगर समाजाला आरक्षण मिळावं, एकंदरीत आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात तुमचं मत काय? अतिशय सुंदर प्रश्न आहे। दृष्ट्या बोलायचं आहे का सामाजिक दृष्ट्या बोलायचं आहे? सामाजिक जीवनामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना आपण घेतलेला जो वसा आहे सामाजिकतेचा, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अनपेक्षित घडल्या। संपूर्ण मतदार जो असतो, जो शाई लावतो, आता त्या मतदारांनी सुज्ञान, सजग आणि जागृत होण्याची वेळ आली। ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फुटली, ज्या पद्धतीनं स्वार्थाचं राजकारण त्या ठिकाणी अजित पवारांनी सुरू केलं, या संपूर्ण गोष्टींपाठीमागं जनतेमध्ये विकास कामांपेक्षा स्वार्थाला नेत्यांनी जास्त महत्त्व दिलं। व्यक्तिगत पातळीवरती बोलायचं म्हटलं तर इथं झालेली जी कसबा विधानसभा मतदारसंघातली निवडणूक होती, तर ती निवडणूक मी उभा राहिलो नसतो तरी झालीच असती। पण 100% एक गोष्ट आहे, तुमच्या मीडियाकर्मींचा मी संपूर्ण जे कोणी मीडियाकर्मी आपले आहेत, सगळे पत्रकार बंधू भगिनी, त्यांचा मी एका अर्थानं आभारी आहे। कारण कसबा मतदारसंघ कंटिन्युअसली माझ्या संपूर्ण मित्रपरिवारानं, म्हणजे पत्रकारांनी जे काही मला उचलून धरलं, त्यामुळं माझ्यामुळं गाजला। तो प्लस पॉईंट होता व्यक्तिगत आयुष्यामध्ये। त्याच्यानंतर आत्ता ज्या पद्धतीनं अजित पवारांनी शैक्षणिक प्रणाली, शिक्षण व्यवस्थेबद्दल जे काही बोलले, तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी त्यांनी राजमाता जिजाऊंचा, सावित्रीबाई फुलेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
आणि रयतेचं वटवृक्ष निर्माण करणारे आमचे पाटील साहेब, या सगळ्यांचा त्यांनी अपमान केला असं माझं ठाम मत आहे. आणि त्याचं कारण असं आहे की राजमाता जिजाऊ माँसाहेबांकडून शिवबानी कथा ऐकल्या होत्या, गोष्टी वाचल्या होत्या. सावित्रीबाईंनी इथं स्त्री शिक्षणाला पुढं आणण्यासाठी त्या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये त्या ठिकाणी शाळा काढली होती. किती कष्टा काढल्या आपण बघितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जितक्या डिग्र्या मिळवल्या आणि त्या सगळ्यांकडं भाऊराव पाटलांच्या, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रगतीपथावरच्या रस्त्यावरती आम्ही चालत आहोत, विद्यार्थी, सुशिक्षित नागरिक. तर शिक्षणालाच हे केल्यानंतर अतिशय जाचक असं वाटतं की पुणेकरांनी आता या ठिकाणी कसब्यामध्ये तुम्ही थोडंसं मला नाही मतदान केलं, इट्स ओके, पण उद्या येणाऱ्या लोकसभेला माझा विचार करा. कारण ह्याच्या त्याच्या दारात जाणारी इथली जी तुमची काही मंडळी असतील ना, ते काही करणार नाहीत. अजितदादांनी त्या ठिकाणी पुणे आमच्या शिक्षणाचं माहेरघर त्याचा अपमान केला आहे आणि त्यांची ती मनस्थिती आहे. अभिजित बिचुकले चेहऱ्यावरती असतो, डोळ्यांमध्ये असतो, हृदयात असतं, तेच बोलतो. म्हणजे सलमानला ज्या पद्धतीनं मी फटकारलं होतं त्या पद्धतीचा मी माणूस आहे. आणि आता सुजाण नागरिकांनी, पुणेकरांनी त्या ठिकाणी अजित पवारांना कायमचं घर बसवावं. नवीन वर्षाचा संकल्प त्या ठिकाणी तोच आहे. कागदोपत्री जी काही कामं चालू असतात, शेवटी शिक्षण आणि कायदा येतो. तर त्याच्यामध्ये जर माझी सगळी पूर्तता झाली कागदपत्रांची, तर लोकसभेला आपण तुमच्या माध्यमातून संकल्प जाहीर करू. पहिल्यांदा संकल्प सांगतोय तुमच्या चॅनलला की MPSCसाठी विद्यार्थी जातात, लॉसाठी विद्यार्थी जातात, अनेक स्ट्रीम्समध्ये मुलं मुली जातात, तरुण. मलाही त्या ठिकाणी लॉचं शिक्षण असल्यामुळं तेही माझ्याकडे होतं ऑप्शन, पण शेवटी सामाजिक जीवनामध्ये उतरलो मी. तर मला इतकंच सांगायचं आहे की विविध जाती धर्मातल्या माझ्या बंधू आणि भगिनी, तुम्ही जागृत व्हा. ज्या पद्धतीनं राजकारण झालं, तुम्हाला अतिशय परखड असा नेता मिळतोय आणि अभिजित बिचुकलेंच्या आधिपत्याखाली तुम्ही सगळ्यांनी लोकसभेला बाहेर या, विशेष करून माझ्या महिला भगिनींनी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.